ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील रुई खैरी या गावातील जवळपास 50 मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्याचे नोटीस आलेले आहे। हा नोटीस माझ्या हातात तुम्ही बघू शकता आणि यामध्ये लिहिलेलं आहे की तुमचं नाव मतदार यादीतून का कमी करण्यात येऊ नये त्याबाबत आक्षेप घेण्यात आला। अशा प्रकारचा हा नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि हे सगळे त्या गावचे मतदार आहेत, तहसील कार्यालयात पोहोचलेले आहे। दादा तुम्हाला नोटीस आलेला आहे, कशासाठी हा नोटीस आहे? काय काम कमी नाव कमी करण्याबाबत, नाव मतदान यादीतून नाव कमी करण्याबाबत। हो, तुम्ही त्या गावातले रहिवासी आहे? 40 ते 45 वर्षापासून, 40-50 वर्षापासून आम्ही इथंच राहते। 40-50 वर्षापासून आम्ही त्या नोटीस पाठवली। हे सर आता हे म्हणले नाव कमी करे, ऑब्जेक्शन घेतला आहे। याच्यावर विकास ढोरे म्हणून आहे आणि ते यांना पुरावा दिला पाहिजे आम्हाला का हे आम्ही गावात राहतो का नाही म्हणून। वरून त्यांना आमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं। आशा सेविकानं त्याच्या माहिती दिली का हे लोक गावात राहते, त्याच्या बाद बी आम्हाला हे नोटीस दिला आहे। तुम्हाला कशा नोटीस आला? मला नाव कमी करण्यासाठी नोटीस आलेला आहे। माझी पत्नी त्या गावची रहिवासी पहिलेची, मी 30 वर्षाचा रहिवासी आहो। गावात निरंतर का राहतो, सामाजिक कार्यकर्ता आहो। अशी परिस्थिती असून सुद्धा हा माझ्यावर नोटीस आला आहे। ह्या नोटीस ज्यांना पाठवला आहे त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा नोटीस येते आणि मतदार यादीतून नाव कमी करणे हे कशी गोष्ट आहे? अत्यंत गंभीर बाब आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कुठल्याही क्षणी पुढच्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे आणि त्याआधी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे नोटीस पाठवलेले आहे आणि हे सगळे त्या गावचे रहिवासी असल्यास सांगतायत। तुमच्याकडे पुरावे आहे का त्या गावचे रहिवासी? सगळे पुरावे, सगळे पुरावे। काय काय पुरावे आणले दाखवा। सगळे हे बघा, हे आधार कार्ड जे आहे, आधार कार्ड, लाईट बिल अशा प्रकारचे हे कागदपत्र घेऊन आलेले आहेत आणि ते सांगतायत की आम्ही रुई खैरी याच गावातले रहिवासी आहोत, तरीही हा नोटीस जो आहे तो या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। या सगळ्यांची मागणी अशी आहे की आमचं नाव त्या मतदार यादीत आहे ते तसंच कायम राहावं, कारण की आम्ही तिथले रहिवासी आहोत। त्याचे पुरावे ते सादर करतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।